अमरावती शिक्षक मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीची वर्चस्व कायम राहणार आहे असा विश्वास माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला आहे। भाजपच्या शिक्षक मतदारसंघासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत पोटे यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचे सांगितले। नवरात्रीमध्ये बद्दल एवढंच बोलत आहे की नवरात्री चालू आहे। नवरात्रीमध्ये सगळ्यांचा उत्साह चांगला आहे आणि नवरात्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा चांगला भलो हीच आपण अपेक्षा होतो। सर्वसामान्य जनतेला नवरात्रीचा फायदा व नवरात्रीतून देवीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळेल या दृष्टिकोनातून आपण नवरात्रीबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो। साहेब, आपण स्वतः महानगरपालिकेमध्ये पूर्ण बहुमताची सत्ता आणली होती। येणाऱ्या महानगरपालिका तोंडावर आहे आणि काय म्हणणार, कसं काय संघटन जे आहे यामध्ये चर्चा झाली। येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होतील त्या निश्चितपणे आम्ही जिंकू, कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पद्धतीने फार महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये आहे। यावेळेस तेच ठरवलं की यावेळेस महापौर आपला भारतीय जनता पार्टी। शेवटचा प्रश्न, मागच्या वेळेस शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार होता परंतु पराजय स्वीकारावी लागली आणि यावेळेस काय शिक्षक मतदारसंघामध्ये स्थिती राहील? शिक्षक मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीसोबत असणारीच काही मंडळी उभी राहिली, त्यामुळे आम्हाला भारतीय जनता पार्टीचा जो आमचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून जो आम्ही उभा केला होता तो हरला। परंतु अशी यावेळेस वेळ येणार आहे। या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या पद्धतीने ज्यांच्यावर ते बोट ठेवेल त्याचे सगळे पाठीशी उभं राहतील आणि 100% तो यावेळेस विजय होईल। शिक्षक मतदारसंघात आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा वर्चस्व कायम राहणार आहे।